अशा या गावी मुक्काम असताना प्रवरा नदीच्या किनारी एका सायंकाळी ज्ञानदेव डोळे बंद करून आत्मचिंतनात मग्न होऊन बसले असताना एका सवाष्ण स्त्रीने त्यांना नमस्कार केला. कंकणाचा आवाज कानी पडताच ज्ञानदेवांनी डोळे उघडले आणि समोर एका सुवासिनीला पाहताच त्यांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावर ती खिन्नपणे हसली आणि म्हणाली, अहो महाराज, आपण खूप आशीर्वाद दिला आहे, परंतु या जन्मी तरी तो काही खरा ठरणार नाही. तेव्हा पुढच्या जन्मात तो माझ्यासाठी सार्थ ठरावा. त्यावर ज्ञानदेवांनी चमकून विचारले की मातोश्री, असे का बरे म्हणता? आम्ही जो आशीर्वाद दिला आहे तो याच जन्मी व आयुष्यभराकरिता दिला आहे. ज्ञानदेवांचे शब्द ऐकल्यावर त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आले व उत्तरादाखल रडत रडत ती बोलली की तिचा पती मरण पावला असून त्याला अंत्यक्रियेसाठी नदीकाठी आणले आहे. ती सती जाणार असून सर्व तयारी झालेली आहे. असे तिचे शब्द ऐकताच ते लगबगीने उठले व जिथे प्रेताचे दहन होणार होते त्या ठिकाणी गेले. तिथे जाऊन त्यांनी जमलेल्या लोकांना त्याची माहिती विचारली असता त्यांना असे समजले की तो त्याच गावचा देश लेखक कुलकर्णी असून त्याचे नाव सच्चिदानंद असे आहे. किंचित काळ झालेल्या आजारामुळे त्याचे निधन झाले असून आता दहनविधी करणार आहे. ज्ञानदेव स्मित हास्य करून लोकांना म्हणाले की अहो, सच्चिदानंद म्हणजे सत्य, चैतन्य आणि आनंद होय. जो सच्चित आणि आनंद रूप आहे त्याला मरणाचा स्पर्शही होऊ शकणार नाही. असे बोलून ते पुढे झाले व त्यांनी प्रेताच्या भुवयांच्या मध्यभागी उजव्या हाताच्या बोटाने स्पर्श केला आणि बोलले, अरे सच्चिदानंद, उठ पाहू. त्या क्षणी तो मेलेला माणूस जसा काही झोपेतून जागा होतो तसा डोळे उघडून उठून बसला व जमलेल्या लोकांकडे डोळे चोळून पाहू लागला. क्षणात तिथले सुतकी वातावरण नष्ट झाले आणि आनंदी आनंद झाला. सच्चिदानंदाची पत्नी तर पुन्हा पुन्हा ज्ञानदेवांच्या पाया पडू लागली. नंतर उभयतांनी विनंती केली की त्यांच्याकडून काहीतरी सेवा करून घ्यावी. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले की पुढे योग्य वेळी ते त्याला सेवेची अशी संधी देणार आहेत की त्या सेवेमुळे त्यांच्याबरोबर त्याचेही नाव साहित्य क्षेत्रात अजरामर होईल.